आज तुम्हाला एक नवीन ट्रिक मी सांगणार आहे। आपल्या घरात जी तांब्या पितळाची भांडे असतात ते असे लवकर खराब स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज तुम्हाला एक नवीन ट्रिक मी सांगणार आहे। आपल्या घरात जी तांब्या पितळाची भांडे असतात ते असे लवकर खराबी होतात आणि लवकर साफी लवकर होत नाही, त्यामुळे ते लवकर कसे साफ होतील आणि जेव्हा आपल्याला लगेच लागतं त्यामुळे इन्स्टंट साफ कसे होतात ते मी एक ट्रिक सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही। ती घासणी घ्या, ती घासत बसा, बराच वेळ लागेल आणि हे पावडर घ्या, तसं काहीच नाहीये। तर ती ट्रिक काय आहे, फक्त त्या दोन वस्तू लागणार आहे। त्या दोन वस्तू कोणत्या आहे मी तुम्हाला ते दाखवते। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी कोणी माझा सबस्क्राइब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर पण करा। तर तुम्हाला दाखवते मी आता ती ट्रिक। तर चला सुरुवात करूया की तांब्या पितळाचे भांडे कसे साफ करतात। हे आपल्याला रेग्युलर लागणारे देवपूजेसाठी हे माझ्याकडे तांब्या आहे आणि हे देवतमान हे पण बघा कसं आता खराब झाले, पण आता साफ करून हा एक छोटा ग्लास तांब्याचा, तर हे पण आणि हा आहे पितळाचं मोठं भांड आहे, पण मी दाखवण्यासाठी काढलंय। हे नेहमी लागत नाही, पण जेव्हा लागतं तेव्हा पटकन साफ करण्यासाठी जरुरी होऊन जातं। आता मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये हे मी भांड घेतलंय तुम्हाला दाखवण्यासाठी, असं मोठं घेतलं जरा व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये मी आता हे एक ग्लास पाणी टाकते। तर त्या दोन वस्तू कोणत्या आहेत ते तुम्हाला आता दाखवते मी। हे बघा, ही आहे सायट्रिक ऍसिड, म्हणजे आपल्या घरात सर्वांच्या घरात असतं लिंबू पावडर। हे बघा, हे प्रत्येकाच्या घरात असतं, काही ना काही आपण बनवताना लागतं, ढोकळा वगैरे बनवताना लागतं, तर हे असतं, त्यामुळे हे लगेच अवेलेबल होईल। हे मी 2 चमचे याच्यात टाकून घेते या पाण्यात। 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे हे सायट्रिक ऍसिड टाकून घेते। आणि दुसरी वस्तू म्हणजे मीठ। आता हे पण सगळ्यांच्याच घरात असतं, त्यामुळे एकदम सोपी, त्याच्यात पण मी हे मीठ 2 चमचे आता हे मीठ आणि सायट्रिक ऍसिड एकदम एक पूर्ण पाण्यात मिक्स करून घेते, म्हणजे एकजीव करून घेते। हे बघा, काही नाही, हाताला पण काही त्रास नाही। जसे असं आपण तांब्याचे भांडे घासताना जी पावडर आणतो त्याच्याने पण खूप हात फुलतात, आपले खराब होतात, पण याच्याने काहीच फरक म्हणजे हाताला काहीच नाही। तुम्ही असं एक नॉर्मल हाताने करू शकता, ती घासण्याची पण गरज नाहीये। मी पूर्ण मिक्स करून घेते आता। पाण्याची लगेच विरघळतं ते। आता हे पाणी सायट्रिक ऍसिड आणि मीठ पूर्ण मिक्स झालंय। आता मी छोटंसं असं एक भांड आहे फुलपात्र तांब्याचं, ते मी करून दाखवते। हे बघा, पाण्यामध्ये टाकताच आता बघा हे टाकलंय, थोड्या वेळात लगेच जाणवायला लागेल। हातानेच हे करते मी, फिरवते बघा, हळूहळू फरक जाणवेल। हे बघा, नुसतं हाताने फिरवते तरी थोड्या वेळ आपण असं ठेवलं तरी लगेच साफ होते। हे बघा, पहिले कसं दिसत होता, आता एकदम स्वच्छ झालेला आहे। आता हा साध्या पाण्यात धुवून घ्यायचंय आणि पुसून घ्यायचंय। आता मी पहिले हे सर्व करून घेते। बघा, नुसतं साध्या हाताने फिरवलाय तरी मस्त निघाला एकदम। ही ट्रिक एकदम छान आहे की आपल्याला जेव्हा पटकन लागतं धुवायला की तेव्हा खूपच खराब झाले असतं। हे तुम्हाला दाखवते दुसरा तांब्या। आता हे तर स्वच्छ झालंच आहे, हे आता मी साध्या पाण्यात एकदा धुवून घेईल आणि पुसून ठेवून देईल। हा बघा, तांब्या किती खराब झालेला आहे। आता याच्यात नुसतं बुडवते मी, माझे हात लागते तरी ते स्वच्छ होत आहे। बघा, याचे हात आहेत तरी स्वच्छ होते। आता मी हा तांब्या बघा आता कसा होत आहे। हे बघा, पाण्यात नुसतं टाकलंय बघा, पाणी नुसतं त्याच्यावर टाकते तरी एकदम स्वच्छ होते। काहीच घासण्याची गरज नाही, काही नाही, इन्स्टंट आपल्याला लगेच पाहिजे असेल तर। ही नंतर या साध्या पाण्यात धुवायचंय आणि चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून हे बघा स्वच्छ। बघा, पहिली किती घाण झालेला होता तो, आता बघा किती स्वच्छ झालाय। नक्की करा, पण छान आहे, मला पण खूप आवडलं। आणि ही ट्रिक मला माझी फ्रेंड्स पद्मा राठोडीने सांगितली होती।
मी पण करू पाहिले ट्राय, पण खरंच खूप वर्क करते ही ट्रिक. आता हे आहे पितळाचं भांड, हे एकदा ट्राय करून बघूया. सेम वर्क करते. हात नुसतं पाण्याचं हे लावलं तरी, हे बघा पहिलं, हे बघा हे इथं पाण्याचं निघालं नाही, हे पहिलं आहे बघा, दिसतो फरक जाणवत असेल. इकडे किती स्वच्छ वाटतंय आणि इथे थोडं काळपटलेलं आहे बा. म्हणजे लगेच किती छान, आपल्याला लगेच पाहिजे असेल तर लगेच पटकन स्वच्छ होतंय. आणि खरंच छान ट्रिक आहे. हे बघा खूप छान स्वच्छ झाले. आता हे मी साध्या पाण्याने धुवून घेते आणि चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून घेते, म्हणजे लगेच. जेव्हा तुम्हाला खरंच लगेच लागतंय ना, तर ही ट्रिक खरंच भारी आहे. तुम्ही खरंच वापरून बघा, करून बघा घरी, आणि मला नक्की कळवा कमेंटद्वारे की तुम्हाला कसं वाटलं ते. हे बघा किती स्वच्छ झाले. तांब्या पितळाचे पण छान होतात. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा की कसं वाटलं ही ट्रिक. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून आपण ते पिलेलं खूप चांगलं असतं. त्यामुळे तांब्याचा तर माझ्याकडे ते अवेलेबल नसल्यामुळे मी तरी करते की हे असाच तांब्याचा तांब्या मी माठामध्ये टाकते आणि तेच आम्ही पाणी पितो. त्यामुळे ते तांब्याचा अर्क असलेलं पाणी आपल्या शरीरात जातं. तर मी ही ट्रिक वापरते. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही ट्रिक वापरून पहा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.